हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर। थंबनेलवर तर तुम्ही बघितलंच असेल की माझ्याकडनं अशी कोणती चूक झाली आहे, तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढे समजेल त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। तर इथं आपण आज बनवणार आहोत गव्हाच्या कुरडया। तर गहू मी छान असे धुवून त्यांना 3 दिवस भिजत ठेवले होते। रोज त्याचं पाणी मी बदलायची। तर बघा हे ह्या पद्धतीने असे भिजून जातात आपले गहू। तर आज 3 दिवसानंतर मी हे गहू धुवून घेतले, पाणी काढून घेतलं त्याचं, आणि आता आपल्याला हे जे गहू आहेत ते चीक बनवण्यासाठी तयार आहेत। मग आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे गहू आपल्याला दळून काढायचे असतात। तसं पाहिलं तर गहू वाटायचं एक मशीन येतं। जर खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला कुरडया बनवायच्या असतील तर तुम्ही तसं ते करू शकतात। तर आता मी घरीच या कुरडया बनवते, त्यासाठी आपण हे मिक्सरमध्येही दळू शकतो। तर मिक्सरमध्ये मी गहू टाकले, जास्त बारीक नाही करायचेत आपल्याला, थोडेसे जाडे बरडेच राहू द्यायचे। तर या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असलं पाहिजे। तर आपले गहू दळून झालेले आहेत, तसे सगळे गहू मी दळून घेणार आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड करून हे छान असं चमच्याच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला परत मिक्सरला लावायची गरज नाही आहे। आता याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर गाळण्यासाठी आपल्याकडे एखादी गाळणी वगैरे असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही गाळणीचा वापर करू शकतात। त्याच्या गाळणीच्या साहाय्याने आपल्याला चीक काढून घ्यायचा आहे। तर हे बघा, असं खाली भांडं ठेवायचं। ही अशी एक आपली पोह्याची जी गाळणी असते ती गाळणी मी इकडे वापरली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला मिश्रण टाकायचं आहे आणि हळूहळू हाताच्या साहाय्याने आपल्याला त्याचं जे पाणी आहे, ते जो चीक आहे तो खाली गाळून घ्यायचा आहे। आणि जो बाकीचा हा पदार्थ आहे तो गहू आपल्याला हाताने असा गोळा बनवायचा आहे आणि पिळून घ्यायचे आहे त्याला। जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं जाते त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे। आता हे बघा, खाली आपला एवढा चीक निघाला आहे। आपल्याला पुढची प्रोसेस बघायची आहे। तर आता जे वरचं जे आपलं गव्हाचं जे मिश्रण होतं जे आपण काढलं त्याच्यात अजून आपल्याला पाणी टाकायचं आहे। दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन ते पाणी टाकून छान हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि परत मग आपल्याला त्याचं जे पाणी आहे ते असंच हाताने दाबून दाबून हे काढायचं आहे। हे बघा, ह्या पद्धतीने अशा गोळे दोघं हाताने दाबायचे आणि तो गोळा बाजूला ठेवायचा। त्यानंतर हे जे पाणी आहे हे देखील आपल्याला नंतर या गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे। बघा, या गाळणीच्या साहाय्याने गाळलं तरी वरती अजून बरंच बाकी आहे, ते सुद्धा गव्हाचं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर परत तिसऱ्यांदा, पहिलं एक पाणी, दुसरं पाणी, आता हे तिसरं पाणी, 3 वेळेस आपल्याला हे छान असं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे याचा सगळा चीक निघून जाणार आहे। तर आता हे सगळं पाणी आपण हे गाळून घेतलं आहे। ते पोहे गाळायच्या गाळणीने आपण गाळले। आता काय करायचं, एक सुती कपडा घ्यायचा, तो एका भांड्याला आपल्याला बांधायचा आहे। त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने, आता माझ्याकडे छोटंसंच भांडं होतं त्यामुळे, तुमच्याकडे मोठं असेल तर मोठा कपडा घ्या आणि असं हळूहळू आपल्याला हे सगळं वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे चीक। आता एवढा आपला चीक वस्त्रगाळ करून झाला आहे। याला परत आता एकदा छान असं चहा गाळायच्या गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे। म्हणजे याच्यातलं जे पांढरा कुरडई येण्यासाठी हे एवढं सगळं आपल्याला करायचं असतं। तर हे छान असे आता आपल्याला रात्रभर हे सेट करायला ठेवायचं आहे, म्हणजे राहू द्यायचं आहे। रात्रभर झाल्यानंतर सकाळी बघा, हे पाणी असं वर निघणार आणि खाली असा चीक असतो, तो हळुवारपणे आपल्याला हे पाणी साईडला काढून घ्यायचं आहे। तर जो खालचा आहे आपला गव्हाचा चीक आहे, हाताने मोडून घ्यायचा आहे। कडक असतो थोडा खाली लागलेला, तर हाताने याला छान असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि याच्या आता आपल्याला कुरडया बनवायच्या आहेत। तर आता जेवढा चीक आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे जर 1 वाटी चीक आहे तर 1.25 वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे। ते पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, मीठ टाकायचं चवीप्रमाणे, आणि मग हे पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे गॅसवर। उकळल्यानंतर जो चीक आहे गव्हाचा हळूहळू आपल्याला टाकायचा आहे त्याच्यात आणि एका साईडने लाटण्याने किंवा चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे। इथं कोणाची मदत तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकतात। तर हे असं आपल्याला हलवत राहायचं आहे। आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे गव्हाचा चीक याच्यामध्ये। याला चिटकू द्यायचा नाही आहे। गॅसची फ्लेम आता तुम्ही कमी करू शकतात आणि याला छान असा शिजू द्यायचा आहे। आता 5 ते 7 मिनटं झालेले आहेत। तर बघा, हाताला चीक चिटकत नाही आहे, म्हणजे शिजलेला आहे छान असा।
तर आता याला आपल्याला साच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि मग याच्या आपल्याला कुरड्या करून घ्यायच्या। एकदम बारीक छिद्रांची चकली असते ती आपल्याला लावायची। तर बघा कुरड्या इझिली होत आहेत, याच्याने छान अशा जात आहेत। तर अशा सगळ्या कुरड्या आपण याच्या गव्हाच्या करून घ्यायच्या। मी पहिले घरातच या केल्या, थोड्याशा फॅनच्या हवेखाली म्हणजे खिडकीजवळच यांना ठेवल्या आणि त्यानंतर मग 2 तासानंतर यांना मी गच्चीवर ह्या टेरेसवर सुकायला ह्या ठेवल्या। तर 3 ते 4 दिवस या कडकडीत उन्हामध्ये सुकून घेतल्या आणि त्यानंतर मी आता तुम्हाला तळूनही दाखवते कशा झाल्या आहेत त्या। तर आमच्याकडे हा जो गव्हाचा चीक असतो ना, हा खूप पौष्टिक असतो। सकाळचा नाश्ता म्हणून देखील हा असा नेहमी बऱ्याच वेळेस घरामध्ये हा बनवला जातो। याच्यात खूप सारं कॅल्शियम आपल्याला मिळतं। पण जेव्हा गव्हाच्या कुरड्या हा केल्या जातात, म्हणजे नेहमी ब्रेकफास्टलाही असाच खाता, असाच हा चीक बनवता। याच्यामध्ये थोडंसं दूध आणि साखर टाकून हा मस्त खाल्ला जातो। म्हणजे ज्या दिवशी कुरड्या बनत असतील त्या दिवशी तर आम्ही हमखास हा चीक खातो। तर तुम्ही पण हा असा फक्त ब्रेकफास्ट म्हणून देखील हा चीक कधीही तुम्ही बनवून खाऊ शकतात। तर आता ह्या कुरड्या आपण तळून बघूया। सुकून झालेल्या आहेत माझे, 3 ते 4 दिवस मी उन्हामध्ये सुकवल्या आहेत त्यांना। तर आता ह्या कुरड्या बघा, ह्या थोड्याशा लालसर पण झाल्या आता म्हणजे, आणि त्या कुरड्यासारख्या दिसतच नाही आहे, चपट्या त्या झालेल्या आहेत। तर माझी इथं काय चूक झाली आहे ते मी तुम्हाला सांगते। कारण माझी जी ही चूक झाली, मी हा व्हिडिओ पोस्ट करणार नव्हती, पण मग नंतर मला वाटलं की माझ्याकडनं जी चूक झाली आहे ती मी तुम्हाला सांगावी, जेणेकरून तुमच्याकडून ह्या अशा चुका व्हायला नको आणि तुम्ही व्यवस्थित ह्या गव्हाच्या कुरड्या ह्या बनवू शकतात किंवा रेसिपीही बनवू शकतात। तर या खाण्यासाठी टेस्ट खूप छान आंबट अशी लागत होती, मस्त लागत होती, फक्त त्या दिसायला थोड्या खराब होत्या। तर आता ह्या अशा चपट्या कुरड्या का झाल्या, तर जो चीक होता तिथपर्यंत प्रोसेस आपली व्यवस्थित होती, पण सकाळी जेव्हा मी तो चीक शिजवला तर पाण्याचं प्रमाण जे होतं ना ते जास्त झालं होतं। म्हणजे जास्त नाही, घेतात तेवढंच की 1 वाटीला 1.25 वाटी पाणी असतं। पण काही वेळेस गहू हा वेगळा असतो, म्हणजे कधी बाहेर आपण मार्केटला जातो तर कुठला गहू कसा घ्यायचा, काय घ्यायचा, तर कुरडईसाठी जो गहू आहे तो लोकवन गहू हा वापरला जातो मोस्टली गावाकडे। तर इथं पण मी लोकवनच आणला होता मार्केटमधून, पण माहीत नाही कशामुळे ते झालं। तर कदाचित मी माझ्या आईला विचारलं होतं की हे का झालं, तर तिने सांगितलं की गव्हाचं पण कधी चुकतं प्रमाण, की गहू हा कसा वेगळा असतो, मग तो शिजत नाही वगैरे असं। तर चीक थोडा शिजला नव्हता, तो पातळ झाला होता, त्यामुळे ह्या सगळ्या चकल्या ह्या अशा कुरड्या ह्या अशा आल्या आहेत, बठ्ठळ आलेल्या आहेत किंवा पसरट आलेल्या आहेत, चिटकून गेल्या आहेत त्या। तर आई मला बोलली होती त्या चिकाला तो थोडं थंड होऊ दिलं असतं जर ते पातळ दिसत होतं तर, आणि त्यानंतर मग तू ह्या कुरड्या करायला पाहिजे होत्या। पण ठीक आहे, माझी ही चूक झाली की तुम्ही गहू जेव्हा वापरणार लोकवन गहू वापरा, आणि तुम्हाला पीठ हे थोडं पातळ दिसत असेल तर ते अजून थोडं शिजवा जास्त, किंवा त्याला थंड होऊ द्या आणि नंतर त्याच्या कुरड्या करा, तर तुमच्या तारेसारख्या मस्त कुरड्या होतील। मी ज्या बनवल्या तशा त्या होणार नाहीत। तर ही ती चूक होती माझी। तर चला, चुकातूनच माणूस शिकतो। तर भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय। माझा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच फायदेशीर वाटला की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।